नमस्कार. श्री स्वामी समर्थ. परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराजांची एक रचना संपूर्ण जगात अतिशय प्रसिद्ध पावलेली आहे. प्रत्येक दत्तभक्त दररोज ही रचना म्हणतो. त्यांची ही सुप्रसिद्ध रचना म्हणजेच करुणा त्रिपदी. या अजरामर अशा करुणा त्रिपदीची खरी जन्मकथा आज आपण जाणून घेणार आहोत. श्री क्षेत्र नरसोबाची वाडी ही श्री दत्तप्रभूंची राजधानी मानली जाते. या स्थानावर भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे 12 वर्ष वास्तव्य झाले आहे. त्यांच्या मनोहर पादुका कृष्णा काठावरील औदुंबर वृक्षाखाली स्थापित असून सर्व दत्तभक्तांचे हे अतीव प्रेमादराचे स्थान आहे. या वाडीच्या नित्यपूजेची व उत्सवांची सर्व पद्धत आणि आचारसंहिता, नियमावली स्वतः परमपूज्य श्री टेंबेस्वामींनीच घालून दिलेली आहे. तेथील परिपाठानुसार चातुर्मासातील आषाढ पौर्णिमा ते दसरा हा 2.5 महिन्यांचा काळ सोडता उर्वरित वर्षभर दररोज संध्याकाळी वाडीला श्रींची पालखी प्रदक्षिणा असते. इसवी सन 1905 मध्ये एके दिवशी वाडीला पालखी प्रदक्षिणा सुरू असताना पुजारी गुंडोपंत खोंबारे यांच्या हातून श्रींची उत्सवमूर्ती पालखीतून खाली आली. हा भलताच अपशकुन पाहून सगळेजण घाबरले. नक्कीच भविष्यात काहीतरी संकट येणार असून त्याचीच ही पूर्वसूचना आहे असे जाणून ते सगळे पुजारी हवालदिल झाले. त्यावेळी परमपूज्य श्री टेंबेस्वामी हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथे चातुर्मासानिमित्त वास्तव्याला होते. तेथे पुजारी मंडळी त्यांना भेटायला गेली. पुजारी मंडळींच्या तोंडून सर्व हकीकत ऐकल्यावर परमपूज्य श्री टेंबेस्वामी महाराज ध्यानाला बसले. ध्यानात त्यांनी श्री दत्तप्रभूंना कारण विचारले. त्यावर देव क्रोधाविष्ट होऊन म्हणाले, तू घालून दिलेल्या नियमांनुसार हे लोक वागत नाहीत. पादुकांवर अशुद्ध पदार्थ घालतात, तुझी निंदा करतात. आम्हालाच तेथे राहायचा कंटाळा आलाय. पंचनेमून परभारे व्यवस्था करावी. ध्यानातून उठल्यावर परमपूज्य श्री टेंबेस्वामींनी पुजाऱ्यांना रोषाने सांगितले की जर दुवर्तन सुधारून श्रींची योग्य प्रकारे सेवा करणार नसाल तर काय भयंकर परिणाम होतील ते आम्ही सांगू शकत नाही. तुम्ही आपले वर्तन सुधाराल तर ठीक, नाहीतर तुम्ही जाणे आणि तुमचे देव जाणे. पुजाऱ्यांनी हात जोडून पुन्हा पुन्हा क्षमा मागितल्यावर व नीट वागण्याची जशी घालून दिली आहे त्यावर हुकूम सेवा करण्याची हमी दिल्यावर परमपूज्य श्री टेंबेस्वामींनी कळवळा येऊन भगवान श्री दत्तप्रभूंची प्रार्थना केली. त्याचवेळी त्यांनी ही 3 पदांची करुणा त्रिपदी रचून ती दररोज प्रार्थनापूर्वक म्हणण्याची पद्धत घालून दिली. आजही दररोज पालखीच्या 3ऱ्या प्रदक्षिणेला 3 थांब्यांवर ही त्रिपदी म्हटली जाते. करुणा त्रिपदी ही नावाप्रमाणेच करुणा भाकणारी, झालेल्या अपराधांची क्षमा करावी अशी प्रार्थना करणारी, अतीव भावपूर्ण, मंत्रमय व रसाळ अशी रचना आहे. यातून श्री स्वामी महाराज भगवान श्री दत्तप्रभूंना विनवणी करीत आहेत. देवांना त्यांच्या लीलांची आठवण करून देऊन त्या लीलांमध्ये जशी तुम्ही भक्तांवर, शरणागतांवर क्षमापूर्वक कृपा केलीत तशीच आमच्यावरही करा. आमच्याकडून सेवा निरंतर करवून घ्या. आईच्या मायेने आमचे दोष पदरात घेऊन आम्हा सर्वांवर करुणेचे कृपाछत्र घाला अशी अत्यंत दयाद्र होऊन भगवंताची ते प्रार्थना करीत आहेत. आजच्या घडीला श्री दत्तप्रभूंच्या सर्व क्षेत्रांमध्ये दत्त संप्रदायातील संतांच्या स्थानावर ही करुणा त्रिपदी दररोज आरतीनंतर विनवणी म्हणून म्हणायची पद्धतच पडलेली आहे. साक्षात दत्तावतार परमपूज्य श्री टेंबेस्वामींचेच हे प्रासादिक मंत्रमय शब्द असल्याने आजवर अनेक भक्तांचा असा अनुभव आहे की करुणा त्रिपदीच्या भावपूर्ण गायनाने श्री दत्तप्रभूंची कृपा नक्की होतेच. अपराध क्षमापणासाठीच्या उपलब्ध काव्यांमधील एकमेव अद्वितीय, अद्भुत व अलौकिक काव्य म्हणून करुणा त्रिपदीला सर्वदूर मान्यता आहे. आपण रोज देवाकडे काही मागतो, पण करुणा त्रिपदीत आपण फक्त देवाला शरण जातो. आपल्या चुकांवर पांघरून घालून आईसारखी माया करणारे दत्तप्रभू हेच आपले खरे आधार आहेत. ही सेवा त्यांच्या पवित्र चरणी नम्र भावाने अर्पण. तर मंडळी, हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कमेंट करून आपले विचार नक्की लिहा आणि व्हिडिओला एक लाईक करून हा दत्तभक्तांपर्यंत पोहोचावा
म्हणून जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच भक्ती परंपरेतील व्हिडिओसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नव्या व्हिडिओची सूचना मिळावी म्हणून बेल आयकॉनवर क्लिक करा. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.